आता जाणून घेऊयात पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। बाजारात हरभरा आवक वाढली आहे। दुसरीकडे नाफेडची हरभरा खरेदी देखील सुरू झाली आहे। नाफेडने देशात आतापर्यंत 5,81,000 टन हरभरा खरेदी केला आणि यातील सर्वाधिक खरेदी ही महाराष्ट्रातून झाली आहे। राज्यातील बाजारपेठेत कापसाची आवक घटली। बाजारपेठेमध्ये दरात चढ उतार सुरू असून कापसाला सरासरी 7,800 रुपयांचा भाव मिळतोय। गव्हाच्या उत्पादनात सरकारने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी उत्पादन होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। भारतात यंदा 1,080 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज अमेरिकन कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला। केंद्राच्या 1,121 लाख टन उद्दिष्टापेक्षा हे उद्दिष्ट कमी आहे। सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना सातत्याने दरातील चढ उताराचा सामना करावा लागतोय आणि वाशिमच्या बाजारात सोयाबीनला किमान 4,725 ते कमाल 5,225 रुपये दर मिळालाय। तर आवक घटली असून 3,000 क्विंटल आवक झालेली आहे। सोयाबीनला हवा तसा दर मिळत नाही आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक निराश आहेत। खानदेशात केळी दरात मागील 2 दिवसामध्ये काहीशी नरमाई दिसते। दर 2,500 रुपये प्रति क्विंटल वरून 2,350 रुपये प्रति क्विंटल आणि किमान 1,900 रुपये प्रति क्विंटल असे आहेत। राज्यात दूध उत्पादनात वाढ झाली आहे। ऐन उन्हाळ्यात दूध संकलन 4 लाख लिटरने वाढलंय। पश्चिम महाराष्ट्र अहमदनगरमध्ये दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। उत्पादन घटल्याने यंदा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल सरासरी 150 ते 200 रुपयांनी वाढले असून काही काळ ही दरवाढ राहण्याची शक्यता आहे। शेंगदाण्याचे मुबलक उत्पादन असतानाही भरमसाठ निर्यात खाद्यतेलाच्या मुळावरती आली आणि यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारातच शेंगदाणा तेल 205 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय। येत्या काळात त्यात आणखी 10 ते 15 रुपयांच्या दरवाढीची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दापोलीमध्ये यंदाच्या हंगामात काजू बीजचं विक्रमी उत्पन्न पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 रुपयांनी काजूचे दर घसरलेत। व्यापाऱ्यांकडून सतत दर पाडले जात असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात काल 81,000 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आणि या हंगामातील ही रेकॉर्ड ब्रेक आवक आहे। आवक वाढल्यानं दर कमी होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीत आंब्यापेक्षा कलिंगडची आवक वाढली आहे। सोमवारी 400 टन आंबा तर 725 टन कलिंगडाची आवक झाली। इंदापूर तालुक्यात निरा डाव्या कालव्यावर घातलेला बांध फुटला आणि त्यामुळे आसपासच्या शेतात पाणी साचलं। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। सणसर इथल्या रायते मळ्यात 7 एप्रिलला डावा कालवा फुटला होता आणि यावेळी दुरुस्तीसाठी बांध घालण्यात आला होता। सोमवार एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरलेला आहे। सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा 40 पार झाला होता तर बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे। मुंबईचं कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेलंय। पुढील 2 दिवसात तर उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल। पारा 39 ते 40 अंशांवर झेपावेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण असलं तरी मुंबईत मात्र सूर्य आग ओकताना दिसतोय। तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत वाढला त्यामुळे सर्वत्र एसी, पंखे, कूलर सुसाट धावतायत आणि त्याचा परिणाम थेट मुंबईच्या विजेच्या मागणीवर झालाय। विजेची दैनंदिन मागणी गेल्या 3 दिवसांपासून 3,510 मेगावॅट पर्यंत पोहोचली। 2 दिवसाच्या गारव्यानंतर शहराचं तापमान पुन्हा 38.9 अंशांवरती गेले। अचानक वाढलेल्या उकाड्याने सोलापूरकर घामाघूम झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत। पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ते पाहणी करतील। त्यानंतर दुपारी धारूर आणि वाडी बामणी या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। असाच एक झाडावर वीज पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये झाडावर वीज पडल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली।
सोलापुरात 3 दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने 119.4 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अहमदनगर जिल्ह्यात मागील 3 दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 13,209 हेक्टरवरील पिकांचं 33% अधिक नुकसान झालंय. तर 3 दिवसात 9 जनावरं दगावली असून 332 घरांची पडझड झाली. बुलढाण्यातल्या खामगाव मेहकर रोडवरील आवार गावाजवळ विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं 25 ते 30 खांब कोसळले असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सटाणा बागलाणच्या लखमापूर भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मावळात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांची मोठी नासडी झाली आहे. यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता, मात्र अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली असून यात किवळे गावातील रोशन पिंगळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. मावळमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याची भावना त्यानं व्यक्त केली. मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागायतदार आणि लिंबू उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डाळिंब, पपई, आंब्याच्या बागा कोलमडून पडल्या तर लिंबूच्या बागा जमीनदोस्त झाल्या. केंद्राने नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित कराव्यात करत नव्या सूत्राला मान्यता दिली आणि त्यामुळे घरगुती वापराचा पाईप गॅस आता स्वस्त होणार आहे. नवीन दराप्रमाणे पाईप गॅसची किंमत प्रति MCMला 5.5 रुपयांनी कमी होईल. मुंबईत हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून दररोज 3 ते 4 हजार जणांवर कारवाई होत असल्याची आकडेवारी समोर आली. वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येते असून हेल्मेट वापरासंबंधित जनजागृतीही करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश दिलेत. यामध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचाही समावेश आहे. सर्व राज्यांना शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि सॅनिटरी पॅडचा पुरवठा याबाबत माहिती देण्यास सांगण्यात आलंय. रेल्वे पोलिसांमुळे वर्षभरात 86 प्रवाशांना जीवनदान मिळालं. मिशन जीवन रक्षक अंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर 5 विभागातील सुरक्षा रक्षकांनी एका वर्षात 86 लोकांना जीवदान दिलंय. मुंबईत सर्वाधिक विभागामध्ये 33 तर सोलापूर विभागात 6 प्रवाशांचा प्राण वाचवण्यात रेल्वे प्रवाशांना यश आलंय. तर सोलापूर विभागात 6 जणांना वाचवण्यात यश आलं. गोदावरी नदी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवारांनी निर्देश दिले असून प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. न्यूज 18 लोकमतने 2 दिवसांपूर्वी प्रगती धामणकर या कॅन्सरग्रस्त महिलेच्या संघर्षाची कहाणी दाखवली होती. ती कॅन्सरशी लढत असताना घरजप्तीची तिला नोटीस आली. त्या संकटाला तिला सामोरं जावं लागलं होतं. मात्र न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर तिला आर्थिक मदत यायला सुरुवात झाली. महारेराने रायगड जिल्ह्यातील विकासकांना दणका दिलाय. प्रकल्पातील दिरंगाई आणि इतर प्रकरणात बिल्डरवर कारवाई. 6.5 कोटींच्या वसुलीसाठी आता मालमत्तेचा लिलाव केला जाईल. सोलापुरात ऑनलाईन विक्री होणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनकडून निवेदन देण्यात आलं. बेकायदेशीर रित्या ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या कानेगाव इथल्या 2 गटांमधला वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने मिटला. या प्रकरणी एका गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईतील प्रसिद्ध चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह परिसरात सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. समुद्राच्या पाण्यातील जुन्या जेट्टीच्या जागेवर सेल्फी पॉइंट उभारण्यात येतील. सेल्फी पॉइंटसाठी 95 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईतल्या ससून डॉकचं आधुनिकीकरण वर्षभरात पूर्ण केलं जाणार आहे. सुधारित विकास आराखड्यानुसार विविध प्रकारची 31 कामं केली जातील. भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाबाबत कोर्ट आज फैसला सुनावणार आहे आणि या प्रकरणी कोर्टाने 7 जणांना दोषी ठरवलंय. आज आरोपींना कोर्ट कोणती शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जळगावच्या तारखेडा इथे सततच्या नापिकीमुळे आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून 2 मोटरसायकल चोरांना अटक केली. त्यांच्याकडून 9 मोटरसायकल जप्त करण्यात आले. धाराशिव चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे मुख्य महाद्वार भाविकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे. मागील 8 दिवसांपासून चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. धाराशिवमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान मध्यरात्री दीपक केसरकरांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यभर येणारं अतिवृष्टीचं संकट असेल, गारपीट असेल, हे संकट थांबू देत असं साकडं आई तुळजाभवानी चरणी घातल्याचं त्यांनी म्हटलं. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.